लिहिलेलं आहे BMCकडून की ती BMCची 9 मार्चला होणारी जी सब इंजिनियरची एक्झाम आहे तर ती एक्झाम सध्या त्यांनी पोस्टपोन केलेली आहे. याचं नक्की कारण काय आहे ते त्यांनी सांगितलं नाही आहे, पण त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून त्यांनी एक्झाम पोस्टपोन करत आहोत असं सांगितलं आहे. आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणे ती एक्झाम जवळपास पुढच्या 15 दिवसात करून घेण्याची त्यांची तयारी आहे तर त्यांनी सांगितलं आहे. पण आता पुढच्या 15 दिवस म्हणजे ते आजपासून आपण काउंट नाही करू शकत, कारण जर 9 तारखेची एक्झाम आहे तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 9 तारखेपासून पुढचे 5 दिवस पुढचे 15 दिवस असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघायला गेलं तर 9 तारखेपासून जर आपण मोजले पुढचे 15 दिवस तर म्हणजे एक 23-24-25 या दरम्यान 23-24-25 या दरम्यान जर मॅक्झिमम 23-24-25 मार्च या दरम्यान ही एक्झाम ते घेण्याची शक्यता आहे. तरी पण ते थोड्या दिवसात एक ऑफिशियल डेट देतील आपल्याला, म्हणजे त्याप्रमाणे तयारी करू शकतो. पण एक्झॅक्टली कारण काय आहे एक्झाम पोस्टपोन करण्याचं हे अजूनपर्यंत काही समजलेलं नाही आहे. तर त्याबद्दल त्यांनी काय सांगितलंच नाही आहे. फक्त त्यांचं म्हणणं आहे की पुढच्या 15 दिवस, पण ते 15 दिवस आतापासून न पकडता असं वाटतं की 9 मार्चपासून पुढचे 15 दिवस असं होईल. मग ते 23-24च्या दरम्यान. तरीही जेव्हा BMCकडून काही ऑफिशियल अपडेट डेटबद्दल येईल तेव्हा आपण बोलूच. चालेल, धन्यवाद.